वरती एकही मिनिट नाहीये 2 षटकं टाकण्यासाठी तुम्हाला. याची तंबी आम्ही तुम्हाला देतोय. बरोबर 4:44 45 ला आपण सामना सुरू करू, म्हणजे 55 ला हे सत्र संपलं पाहिजे. केतन स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज भरत आणि बॉलिंग साठी आलाय तो करण, स्वतः संघनायक कांड्रोली टीमचा, त्याच्याच नावाने टीम आहे कांड्रोली करण. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन 2 षटकांचा सामना आहे, म्हणजे दोन्ही सत्र जर आपण विचार केला तर 4 षटकांचा सामना आहे. इथे स्क्वेअर कटचा फटका, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू खाली राहतोय, फाईन लेगला शॉट, फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मिळते, बाईटची पंच दर्शवत आहेत आणि 1 ने अकाउंट खुलं केलं जात आहे. ते टीम माझगावचं, जे चेडोबा माझगाव आणि कांड्रोली या 2 टीम दरम्यान सामना. यानंतर नावंडे आणि चिंचोली गोहे ही लढत असेल. कमी वेळामध्ये सुवर्ण संधी, 50 रुपयात कुपन आणि व्हा मालामाल. कमी वेळामध्ये आता सुवर्ण संधी आपल्याला 50 रुपयात कुपन फाडा आणि व्हा मालामाल. 4 दिवस लोकांनी कुपन फाडल्यात, पण त्यांना काय संधी भेटेल असं आता आपण लवकरात लवकर कुपन फाडा. कमी वेळामध्ये फक्त 15 मिनिटं बाकी आहेत. करा, कारण टाइम मला आम्ही लावलाय. मग पेनल्टी तुम्हाला दिली तर मग आम्हाला बोलू नका. 10 मिनिटांमध्येच तुम्हाला षटक कंप्लीट करायचे. टाइम अलर्ट आम्ही लावलाय. 10 मिनिटांपेक्षा एकही मिनिट नाहीये तुमच्याकडे. इथे फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळलाय, स्वीपचा फटका होता, लॉंग लेगला चेंडू जातोय, 1 धाव मिळतीये आणि 1 ने धाव फलक, 2 ने धाव फलक जाऊन पोचेल. एकूण 2-3 या आकड्यावरती 3 धावा. यानंतर नावंडे आणि चिंचोली गोहे हा सामना आहे. इथे बॅकफुटला जाऊन ऑन साइडला खेळण्यात आलाय. बघा, जे कॅल्क्युलेशन आहे आमचं वैयक्तिक पारितोषिकाचं, ते फक्त 3 मॅचेसचे जे पॉईंट आहेत तुमचे तेच ग्राह्य धरले जातील. पहिली, दुसरी आणि तिसरी मॅच जे साखळी फेरीतील मॅचेस आहेत त्याचेच पॉइंट्स ग्राह्य धरले जातील. मॅन ऑफ द सीरीजसाठी सायकल आहे आणि बॅट्समन आणि बॉलरसाठी कूलर आहे. खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षकाला चांगली कॅच कंप्लीट केली आहे आणि तिथे मिळते विकेट करणला. बॅक टू द डगआउट फलंदाज. चला, नावंडे संघ आणि चिंचोली गोहे संघ आपण नाणेफेकी करण्यासाठी यावं. नावंडेचा कॅप्टन इथे उपस्थित आलाय. आपण चिंचोली गोहे टीमला विनंती करू की आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यावं, कोणताही विलंब करू नका. आकाश पाटील, आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं. 4 धावा धाव फलकावरती आल्यात. 1 गडी बाद 4. माझगाव संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये टीम मैदानामध्ये उतरली आहे. बॅटिंग साठी आलाय. बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कॅच सुटण्यात आली आहे. 2 धावा मिळतील इथून धाव फलकावरती माझगाव संघाच्या आणि या 2 ने धाव फलक जाऊन पोचत आहे. 6 धावा धाव फलकावरती. 6 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना जीवन 11 मोरबे संघाचे बरेचसे पाठीराखी इथे आलेत, खेळाडू आलेत लकी ड्रॉची कुपन घेण्यासाठी. 50 रुपयाची कुपन आहे, फक्त 50 रुपये. नशीब जर आजमावायचे असतील ना तर घ्या पटापट. 15 मिनिटं बाकी आहेत. 15 मिनिटानंतर कुपन मिळणार नाही. बॉल, अच्छा, रिव्ह्यू घेण्यात आलाय का? येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे, चेक आपण करू. तिसरे पंच कुठे गेलेत? या लगेच चेक केलं जाईल.
चेक करण्यात येईल पंचांच्या माध्यमातून. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम, खूप चांगलं टेलिकास्टिंग या स्पर्धेचं आपण बघतोय. मैत्री चषकाचा हा 16. फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी आहे. चेंडू संपले त्या षटकामधले. 5 बॉलचा खेळ संपलाय. एकूण डावा दाफलकावरती आल्यात. रोहित पवार आम्हाला सांगतायत 6. सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी करण. कांडरोली टीम सुरुवात चांगली केली जाते. इथे चांगला बॉल, षटक संपेल पहिलं. 6 धावा दाफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आकाश पाटीलचं आगमन झालंय. मी नावंडे टीमला विनंती करतो की आपण कॅप्टन आपला पाठवा त्वरित. टॉस आपण करून घेऊ. चला, कुपन घेण्यासाठी आलेत सगळ्या जे टॉप 6 मध्ये गेले त्या सगळ्या खेळाडूंना विनंती की आपण या कुपन घ्या. 50 रुपये मोठी गोष्ट नाहीये. 50 रुपयाची कुपन काढा, कारण तुम्ही इथे असणार आहेत. हजीर तो वजीर, ज्याची चिठ्ठी निघेल तो इथे असला पाहिजे. बघा, ज्याची चिठ्ठी निघेल ना त्याला उद्याच्या दिवसभराचा टायमिंग असेल. उद्या 5च्या आतमध्ये, उद्या 5च्या आतमध्ये तुम्ही जे कुपनचं प्राइस आहे तुम्ही ते घेऊन जा. इथे चांगला बॉल बघायला मिळाला. बघा 15 Dot मिनिटात ball. 50 रुपयात एक स्कूटी, वॉशिंग मशीन आणि मोबाईल. टॉस आपलं करू नशीब आकाश. आजमावण्यासाठी या आकाश, 15 toss करून घ्या मिनिटं, फक्त आपण. 15 मिनिटं. टॉस करून घ्या. मी नवनाथजी हडप यांना विनंती करतो की आपण टॉस करा. 2 टीम दरम्यान. लोअर फुल टॉस बॉल लॉन साईडला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. 1 धाव मिळते या बॉलवरती. दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु दुसरी धाव मिळत नाहीये. एकच वरती समाधान मानावं लागेल आणि 1ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 7 धावा धावफलकावरती. अंतिम टप्प्यामध्ये आपण या स्पर्धेच्या प्रत्येकाची मेहनत राहिली आहे या स्पर्धेसाठी. खरं तर आयोजन हे 4 दिवसाचं दिसतं, 4 रात्रीचं दिसतं, परंतु त्याच्या मागची जी मेहनत असते ना ती 40 रात्रीची असते. दिवस रात्र एक करायला लागतं. टॉस केला जाईल. नवनाथ हडप यांच्या शुभ असते. टॉस जिंकलाय नावंडे का? नावंडे टीमने नाणेफेकी जिंकली आहे. टॉप 6च्या सगळ्या लढती आपण बघतोय. इथून जो जिंकेल तो इथे चांगला फटका आहे. 1 धाव मिळेल. मिड विकेटला बॉल जातोय. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय. 1ने धाव फलक जाऊन पोहोचतोय. 8 धावा धावफलकावरती. 8 धावा. टॉप 3 मध्ये कोण जाईल यासाठी ही लढाई सुरू आहे, कारण प्रत्येकालाच ट्रॉफी पाहिजे. जितकी मोठी घेऊन जाता येईल इथून, कारण एक ट्रॉफी तर लागू झाले सगळ्यांना, परंतु कशी ट्रॉफी मोठी घेता येईल याचा मानस ठेवून सगळे मैदानामध्ये उतरलेत. वेगवान बॉल ऑन साईडला खेळला. मिड विकेटच्या दिशेने फिल्डर आहे तिथे. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि आता रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल फलंदाज बाद. गावाच्या दीपक शेठ पाटला माध्यमातून घेतल्या जातात कुपन्स. आपण सगळ्या टीम्सला विनंती करू की आपण या कुपन्स घ्या 50 रुपयाच्या आणि नशीब आजमावा तुमचं इलेक्ट्रिक स्कूटीसाठी. 5 वाजता आपण कुपन बंद करणार आहोत. 5 वाजता आपण कुपन बंद करू आणि मग फायनल मॅचच्या नंतर लगेचच आपण ड्रॉ करू. पहिलं वॉशिंग मशीनसाठी ड्रॉ करू, नंतर मोबाईलसाठी ड्रॉ करू आणि जशी बक्षीस वितरण सोहळा सुरू होईल
तसं आपण बाईकसाठी ड्रॉ करू. येस, पहिली सेमीफायनल नंतर आपण पहिला ड्रॉ करू तिसऱ्या पारितोषिकासाठी, जो आहे वॉशिंग मशीन. त्यानंतर दुसरी सेमीफायनल होईल त्यावेळेस आपण दुसरा ड्रॉ करू. एकूण डावा 10. षटक संपलंय. षटक संपले 2 म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 10 धावा 11चं टार्गेट आहे, सेट केलंय ते कांडोली टीम समोर. चला कांडोली संघ लगेच बाहेर या, आपण विलंब करू नका, आपण लगेचच बाहेर या कांडोली संघ, आणि लगेच फिल्डिंगसाठी जा माझगाव टीम, कारण विलंब करू नका, मग तुम्हालाच वेळ होईल. चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये. आयोजक चेंडूची पूर्तता करा. टार्गेट आहे 11चं, 12 बॉल 11. यानंतर चिंचोली गोहे आणि नावंडे हा सामना आहे. 40-40 सरकार नावंडे. जय मल्हार नावंडे इन ऍक्शन मध्ये दिसेल नेक्स्ट मॅच मध्ये. पाठवा फलंदाज, लगेच पाठवा, आपण फलंदाज पाठवा लगेच, विलंब करू नका. तुम्ही वेळ केला तर पुढे वेळ होईल आपल्याला. 5 वाजत आलेत, चला लगेचच. अकरा धावसंख्येची गरज. नितीन आणि त्याच्या बरोबरीने सार्थक ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. यानंतर चिंचोली गोहे आणि नावंडे हा सामना आहे. टॉस जिंकला नावंडे संघाने, आणि त्यांचा निर्णय काय, बॉलिंग का नावंडी टीम? निर्णय काय, नावंडी टीम बॅटिंग. बॅटिंग त्यांनी स्वीकारली आहे. स्ट्रायकर एंडला कोण आहे? सार्थक स्ट्रायकर एंडला, आणि नॉन स्ट्रायकर एंडला नितीन, आणि बॉलिंग ट्रॅक वरती येईल दशरथ. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 12 बॉल 11चं हे समीकरण या मॅच मध्ये. यानंतर नावंडे आणि चिंचोली गोहे संघ आपण देखील सज्ज राहा. चिंचोली गोहे संघ आपण जसा सामना संपेल लगेचच दाखल व्हा मैदानावरती फिल्डिंग सेट करण्यासाठी. अंतिम रात्र, शेवटच्या आता टप्प्यामध्ये आपण आहोत या स्पर्धेच्या. मैत्री चषकाचं हे आयोजन आदरणीय दीपक शेठ पाटील यांचं हे आयोजन, आणि प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे. थोड्याच वेळात आपण जशी सेमीफायनल चालू होईल आपण पहिला ड्रॉ करू वॉशिंग मशीनसाठी. त्यानंतर दुसरा ड्रॉ होईल दुसऱ्या सेमीफायनल नंतर, तो असेल स्मार्टफोनसाठी. आणि तिसरा ड्रॉ जो असेल तो फायनलच्या नंतर होईल, ती मोठी फायनल असेल जिथे इलेक्ट्रिक स्कूटीचा मानकरी कोणता प्रेक्षक ठरेल याचा म्हणत उलगडा उघडला जाईल. सो दिल थांब की बेटी आहे. सगळ्यांची उत्कंठा आता शिगेला पोचली असेल. ज्याची चिठ्ठी निघेल त्याच्यासाठी उद्या 5 वाजेपर्यंत टाइम असेल. तुम्ही येऊन तुमचे जे बक्षीस आहे ते घेऊन जाऊ शकता, पण एकच चिठ्ठी असेल याची नोंद आपण घ्या. कारण तुम्ही पैसे दिलेत, पैसे मोजलेत, जर तुमचं नशिबाने नाव आलं तर मग एक तुमचंच नाव असेल ते, याची नोंद तुम्ही घ्या. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन आलाय दशरथ. सार्थक स्ट्रायकरला, नितीन नॉन स्ट्रायकरला. पहिलाच बॉल, बाहेरची कडा, फ्लाय स्लिपच्या दिशेने. चांगली फिल्डिंग झाली आहे. एकने अकाउंट खुलं केलंय ते टीम कांड्रोलीने. एक धाव फलकावरती. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल, सामना जिंकायचा असेल माझगाव संघाला,
तर या पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा आणि त्याच्या विरोधामध्ये विकेट घ्याव्या लागतील. नितीन स्ट्रायकर एंडला येतो आता. नितीनसाठी खोला टाकलेला बॉल, हलकीशी अपील मैदानावरती डॉट बॉलची समाप्ती करतोय. चांगला चेंडू हाताळण्यात आला होता गोलंदाज दशरथ कडून. एक धाव फलकावरती. या धावा देखील वाचवल्या जाऊ शकतात कारण समोरच्या टीमपेक्षा एक धाव त्यांना जास्त बनवायचे. लेटकेट करण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल आला आहे. मजा येईल सामन्यामध्ये कारण डॉट बॉल पर्सेंटेज वाढवतोय तो. दसरा संघाला जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळून देतोय. 11 धावसंख्येचं टार्गेट आहे आता. 10ची गरज आहे कारण एक धाव फलकावरती आली आहे. म्हणजे 9 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे. बॉल गेला सीमारेषेच्या पलीकडे. आल्या धावा त्या 6. 7 धावा फलकावरती. 4 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी येणाऱ्या 8 बॉलमध्ये. चला आकाश पाटील आपली टीम घेऊन आपण सज्ज राहा. कोणताही विलंब न करता लगेचच मैदानावरती दाखल व्हा. जास्तीचा वेळच नकोय आपल्याला. जसा सामना संपेल आपण दाखल व्हा लगेचच, कारण मग आपल्यालाच उशीर होईल. आणि नाईटचे सामने हे रात्रीच संपले पाहिजेत, हे माझं प्रामाणिक मत आहे. आठ बॉलमध्ये 4 बनवायचे धावा कांड्रोली संघाला अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. टॉप 3 ची लढती आणि त्या लढतीमध्ये जाण्यासाठी कांड्रोली संघ भन्नाट फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये काय खेळलाय. स्विच इट करण्याचा प्रयत्न पण बघते पंचांनी नॉट आउटचा इशारा दिला. एक धाव कंप्लीट करतोय तो बॅटिंग करणारा नितीन. 1 ने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 3 धावसंख्येची गरज येणाऱ्या 7 बॉलमध्ये. 7 बॉल 3 हे समीकरण या मॅच मध्ये. 7 बॉल 3 बनवायचे. इथे चांगला फटका आहे. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे. डाऊन द बॉल कॅच कंप्लीट केली आहे आणि या मॅचची आता उत्कंठा शेवटच्या ओव्हर मध्ये जाताना दिसते. शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. झालाय मैदानावरती संदीप पवार. संदीप पवार शेवटचे 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. इथूनही सामना वाचवला जाऊ शकतो तो माझगाव टीमच्या जर बाजूने आपण विचार केला. कारण क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत काहीही घडू शकतो. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम माझगाव. टीम मीटिंग वारंवार घेऊ नका. सन्माननीय हिरामानजी ठोंबरे साहेब इथे आलेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. यस, व्यासपीठावरतीच आपण सन्मान करू. कमलाकरजी बोराडे यांचं देखील हार्दिक स्वागत. तुलसीरामजी पाटील साहेब, नुकतीच त्यांची स्पर्धा पार पडली, मोठी स्पर्धा. गुरुदादा असतील, अशोकदादा असतील, भाई सालुंके असतील, या सगळ्यांनी फार मेहनत घेतली आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. ज्या ज्या ठिकाणी दीपकदादा गेले त्या त्या ठिकाणी तुम्हाला भाई सालुंके आणि
अशोक देशमुख आणि बाई सालुंके यांचं फार मोठं योगदान आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. त्यानंतर प्रमोद ठोंबरे, रामचंद्र ठोंबरे, उज्ज्वल ठोंबरे, तुकाराम ठोंबरे, अशोक ठोंबरे, नागेश ठोंबरे, सुभाष काईनकर, त्यानंतर महेश बोराडे, केशव ठोंबरे, गुरुनाथ पालांडे, अप्पा ठोंबरे, संतोष ठोंबरे, सुदाम दळवी दाबणे, दत्ता ठोंबरे, जेवण देशमुख, ज्ञानेश्वर सालुंके, पप्पू ठोंबरे, सुभाष ठोंबरे, सुभाष काईनकर, संतोष पाटील, मुन्ना पिंगळे, रवींद्रजी ठोंबरे आणि संदीपजी जाधव या सगळ्यांनी योगदान या स्पर्धेमध्ये दिलंय. त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत या मैत्री चषकामध्ये करतोय. अतलीकडा बॉल पाठीमागच्या दिशेने जातोय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अर्थातच विजयी ठरतोय तो कांड्रोली संघ 4 धावसंख्येने आणि त्यांनी केलाय अंतिम 3 मध्ये प्रवेश.